कोणतरी आधीच पेटवलेल्या चुलीवर स्वतःची भाकरी भाजून घेताना तुला लाज कशी वाटत नाहीये ग? हेच जर तू मला चांगल्या पद्धतीने सांगितलं असतंस ना तर कदाचित मी ऐकलंही असतं. पण आता काय? आता काय? हे बघ राधिका, तुझं हे वागणं वेळीच सुधार, नाहीतर मी काही गप्प बसणार नाही. मी हे सगळं काकांच्या कानावर घालेन. म्हणजे तू अजून डॅडना काहीही सांगितलेलं नाहीस? कमाल आहे. मला वाटलं माझं हे वागणं एखादी पत्रकार परिषद घेऊन तू जाहीर सुद्धा केलं असेल. कदाचित मी हे सगळं करायला मागे पुढे सुद्धा बघणार नाही. ॲली, मला तुझ्या क्षमतेची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे तुला जे काही करायचं असेल ना ते तू कर. काकांचंही हे म्हणणं होतं की माझा हा कार्यकर्ता एक दिवस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार. राधिका, तो दिवसही आता दूर नाही. फक्त तू माझ्या सोबत राहा, सल्लागार म्हणून, मार्गदर्शक म्हणून. राजकारणातल्या या खडतर प्रवासात मला तुझी गरज आहे. ज्या ज्या वेळी तुमच्या पुढे कुठलाही प्रश्न उभा राहील त्या त्यावेळी मी तिथे असेल. अगदी कुठेही असले तरी. कुठेही असले तरी म्हणजे? हे बघ राधिका, मला तुझी गरज आहे आणि तुलाही कोणाच्या तरी आधाराची. योगायोगाने आपल्या दोघांच्या गरजा जुळवून आल्यात. मला वाटते की आर्यनचा खून परशुदादांनी केलाय. तू काय बोलतेस? तुला कळतंय जानकी? वेड लागलाय तुला? आर्यनचा खून परशुनी केला हे तू प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंयस? आणि हे फक्त एकटा मी नाही विचारत आहे, प्रत्येक माणूस तुला हाच प्रश्न विचारेल. तेव्हा काय उत्तर आहे तुझ्याकडे? पण तुम्ही माझ्यावर विश्वास का नाही ठेवत आहात? कारण आर्यनचा खून झाला त्या दिवशी परशु दादा बरोबर दिल्लीला गेला होता. कसं शक्य आहे वामन दादा? माझी खात्री आहे की ते परशुदादाच होते. त्यांनी खोटी दाढी लावली होती आणि ती करताना मी त्यांना पाहिलंय. आणि आता तर परशुदादांना माझा संशय सुद्धा आलाय. हे जे तू माझ्याशी बोलतेस हे या आधी कोणाशी बोललीस? यांना मी सांगितलं होतं, पण बाकी कोणाला नाही. तू जर हे फक्त दादाशी बोलली असशील तर याचा अर्थ हे त्याला दादानीच सांगितलं. तुम्हाला खरंच असं वाटतं की बाबांनी हे सगळं? तुझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये बेटा, आणि माझ्या मनात कुठलेही नवीन प्रश्नही नाहीये. तू हवं तर मला सोडून जाऊ शकतेस, मी तुला अडवू शकत नाही. बाबा, मी का जाऊ तुम्हाला सोडून? कारण माझ्या तोंडून झालेलं उत्तर तुला ऐकवणार नाही. मग तुम्ही दिलेल्या उत्तरामुळे जर तुम्ही माझ्यापासून दूर जाणार असाल तर मला नाही ऐकायचंय त्या प्रश्नाचं उत्तर. मी परशुदादांबद्दल तुम्हाला जे सांगितलं होतं ते तुम्ही त्यांना बोललात का?